नमस्कार, मी रचना लचके-बागवे 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होत आहे, की आजची जी मुलाखत आहे ती खूप स्पेशल आहे कारण का ती 325वी मुलाखत आहे. आणि आपल्यासोबत आज जे सर आहेत, त्यांना तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं असेल, अनेक जाहिरातींमध्ये पाहिलं असेल कारण का आपले जे प्रॉडक्ट्स आहेत, विको प्रॉडक्ट्स आहेत, त्याचे अनेक पॅकेजिंगवर त्यांचा फोटोज असतो. तर आपल्यासोबत आहेत विकोचे मॅनेजिंग डायरेक्टर संजीव पेंढारकर सर आणि आज त्यांची स्पेशल मुलाखत 325वी आपण घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार रत्नाजी. मला तुमच्या या इंटरव्ह्यू देण्याबद्दल आणि घेण्याबद्दल एक थ्रिलिंग असं वाटतं, की कुठला माणूस कसा विचार करू शकतो, की मी 365 मुलाखतीचं न चुकता डेली एक मुलाखत घेईन. म्हणून माझं खरं अतिशय टाईट शेड्यूल होतं आणि मी ठरवलेलं, की आपण कसं काय त्या रचनाजींच्या 365 मध्ये बसणार आहोत. कारण टायमिंगचं त्यांच्याकडे पण शॉर्टेज होतं, माझ्याकडे पण शॉर्टेज होतं. पण त्यांची ही धडाडी आणि साहस बघून मला इथून म्हणजे आतमधनं प्रेरणा अशी झाली, की मराठी माणूस इतकी धडाडी दाखवू शकतो आणि इतकी मोठी झेप घेऊ शकतो, की लोकांना त्यांच्या रेकॉर्डचा कॉग्निझन्स घेऊन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स किंवा जे रेकॉर्ड्स आहेत इंटरनॅशनल, ते त्यांना मिळावेत. आणि त्याच्याबद्दल मला आज खूप आनंद होतोय. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही वेळ काढून ही मुलाखत देताय त्याच्यासाठी खूप धन्यवाद. सर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की विकोच्या जाहिराती ही खूप फेमस होत्या. अक्षरशः मृणाल कुलकर्णीपासून आतापर्यंत आलिया भट पर्यंत ज्या आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघतो विकोच्या, त्या खूप फेमस आहेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? ऍक्च्युली सुरुवातीला आम्ही विकोलची जेव्हा जाहिरात चालू केली, तेव्हा आम्हाला महागड्या ऍक्ट्रेसेस किंवा तसं घेणं परवडायचं नाही. पण विकोची जाहिरातचं जे कॉन्स्टंट जे लोकांसमोर प्रचार प्रसार व्हायचा. कारण आमचे वडील आम्हाला नेहमी सांगायचे, की लॉंग लाऊड अँड ऑफन इज अ सिक्रेट ऑफ बिझनेस. म्हणजे लॉंग ड्युरेशन करता पाहिजे. लाऊड म्हणजे तुम्ही त्याची जिंगल केली पाहिजे, टीव्ही सिनेमात टेलिकास्ट केली पाहिजे. आणि ऑफन म्हणजे वारंवार पाहिजे. तर पूर्वीच्या काळात काय झालं, की आम्ही ज्या ऍक्ट्रेस अगदी 1970 पासून घेतलेल्या आहेत, त्या एवढ्या पॉप्युलर नसायच्या. पण विको लॅबोरेटरीजमुळे त्यांची जाहिरात सतत बघितल्यावर त्या इतक्या पॉप्युलर झाल्या, की त्यामुळे आम्हाला पण ते परवडायचं, की आपला जसं म्हणतात हांतरून पाहून हातपाय पसरावे, तसं आम्हाला पण ती जाहिरात करायला परवडायचं. पण कालांतराने कसं व्हायला लागलं, की विकोचे प्रॉडक्ट्स एक आमची टिपिकल जाहिरात होती, की ज्याच्यात आम्ही हळद आणि चंदन दाखवायचो आणि सफरचंद खाताना, अक्रोड खाताना जे एजेड लोक दाखवायचो, त्याच्यामध्ये दाताच्या मजबूतीचं ते इंडिकेशन होतं, की दात कसं मजबूत होईल. पण कालांतराने लोकांना, आजच्या न्यू जनरेशन यांना काय वाटायला लागलं, की एक पर्टिक्युलर एज ग्रुप झाला कीच त्या लोकांसाठी विको प्रोडक्ट्स आहेत. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं, की लोकांचा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग नवीन लोकांना तेच लोक ऍडव्हर्टिजमेंट बघून आपले प्रॉडक्ट वापरायचे. तर नवीन लोकांना नवीन कस्टमर निर्माण व्हायला आपण काय केलं पाहिजे, की जेणेकरून नवीन कस्टमर होईल. तर मग त्यांच्या आवडीचं मॉडेल घ्या. ते यंग असतील तर त्यांच्या दृष्टीने यंगस्टर घ्या. म्हणून तुम्ही बघितलं असेल तर आलिया भट आहे, सौरभ गांगुली आहे, हे आमच्या जाहिरातीत आले. तर का लोकांनी एकदाच आमचं प्रॉडक्ट वापरलं तर तो परमनंट कस्टमर झाला. इतका क्वालिटीवर आमचा प्रगाढ म्हणजे श्रद्धा होती, विश्वास होता. कारण मुळातच आम्ही कुठेही क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता लोकांसमोर ही उत्पादनं, देशभरातच नाही तर जगभरातल्या लोकांसमोर ती उत्पादनं आणायचो. म्हणून आम्ही ते नवीन मॉडेल्स आणि अशी घेतली. ते दोन्ही जाहिराती खूप हिट झाल्या. तर आता जसं आपण उल्लेख करतोय, की आलिया भट सोबत तुम्ही जाहिरात घेतली. त्याचसोबत मराठी अनेक कलावंतांसोबत तुम्ही केली.
मी आता येताना पाहिलं की अनेक वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण जाहिराती केलेल्या आहेत. हो. तर हा जो अनुभव आहे तुमच्या जाहिराती करण्याचा, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? ऍक्च्युली आमच्या वेगवेगळ्या भाषेतल्या जाहिराती या जवळपास 40-50 वर्षापासून आहेत. कारण तामिळनाडू म्हणा, आंध्र प्रदेश म्हणा किंवा तुम्ही आसाम म्हणा, तिकडच्या लोकांना त्यांची लोकल भाषा वापरल्याशिवाय ती जाहिरात मुळात समजायचीच नाही. मग त्याच्यासाठी त्याचं तेलुगू वर्जन करा, म्हणजे शूटिंग एकदा करायचं, पण ती जाहिरात आपण तामिळमध्ये जिंगल केली, नंतर कानडीमध्ये केली, आंध्र प्रदेशचे लोक त्यांची केली, आसामीमध्ये केली. असं करत ती जगभर इतकी पॉप्युलर झाली की त्या व्हिडिओ कॅसेट ऍडव्हर्टाइजमेंट फॉरेन मध्ये जाऊन सुद्धा जगात त्या पॉप्युलर झाल्या. तर जसं तुम्ही उल्लेख केला की जगात आपले जे जाहिरातीच नव्हे तर आपले प्रोडक्ट देखील पॉप्युलर झाले. तर आपला जो प्रोडक्ट आहे विको, हा एक स्वदेशी प्रोडक्ट आहे, मेक इन इंडिया प्रोडक्ट आहे आणि हा आपण एक्सपोर्ट करतो. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा की कोणत्या नक्की कंट्रीज मध्ये आता आपण तो एक्सपोर्ट करतोय? आम्ही जवळपास 40 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो. त्याच्यात 40 कंट्रीमध्ये मेन सांगण्याची गोष्ट अशी की आपण अमेरिका, कॅनडा याच्यासारख्या ऍडव्हान्स कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो, की त्या ऍडव्हान्स कंट्रीमध्ये लोक कोलगेट, सेन्सोडाईन किंवा याच्याशिवाय प्रोडक्ट वापरायचे नाहीत. पण आमचे प्रॉडक्ट जे आहेत ते अनस्वीटन व्हरायटी जी टूथपेस्टची आहे ती अमेरिकेतल्या नॅचरल हेल्थ फूड शॉप्स मध्ये कंटेनर लोड्स मध्ये विकली जाते, किंवा इव्हन कॅनडामध्ये. म्हणजे आमचे कस्टमर्स हे लोकल कस्टमर जास्त आहेत आणि एशियन लोकांना आम्ही एक्सपोर्ट समजतच नाही. तर लोकल लोकांनी ही प्रॉडक्ट आमचे वापरतायत ही अतिशय आपल्या देशाला आणि कंपनीला अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही सिंगापूर, मलेशियामध्ये करतो कंटेनर लोड्स मध्ये. दुबई आमचे दर वर्षाला 20 कंटेनर जातात. त्याच्यानंतर श्रीलंका आहे, तिथे ऑस्ट्रेलियाला मध्ये कंटेनर लोड जातो. सिंगापूर मलेशियामध्ये आहे, थायलंड मध्ये आहे. आता नवीन लेटेस्ट आम्हाला स्वित्झर्लंड, नंतर पॅरिस, नंतर फ्रान्स, जर्मनी या कंट्रीजमध्ये इम्पोर्टर्स मिळालेले आहेत. हे केवळ प्रॉडक्टची पॉप्युलॅरिटी आणि आम्ही त्याच्याबद्दल प्रति जे श्रद्धा ठेवली की 2 पैसे जास्त आम्ही लोकांकडनं घेऊ, पण बदामाच्या जागी बदामच देऊ, शेंगदाणे देणार नाही. आम्ही सांगूया बदाम आहेत, बदाम बदाम शेंगदाण्याच्या किमतीत मिळत नाहीत, पण तुम्हाला बदामच मिळतील आणि तुमचे दात उत्तम आणि निरोगी राहतील, की जेणेकरून तो दाताचा एक इन्शुरन्स म्हणून राहील. जसं आता तुम्ही उल्लेख केला की काही टूथपेस्ट कंपनी आहेत जे परदेशातनं भारतामध्ये येतात. तर अशा टूथपेस्ट कंपनीसोबत आपण कसे कम्पीट करतोय त्याच्याबद्दल सांगा? कारण का टूथपेस्ट हा एक असा प्रोडक्ट आहे की जो सकाळी उठल्यावर प्रत्येकालाच लागतो आणि प्रत्येकच मोस्ट ऑफ द घरात आपण बघतो की विको हा प्रोडक्ट वापरला जातो. पण ते कोणत्या वेगवेगळ्या स्वरूपात असेल, मग विकोची नारायणी क्रीम असू दे किंवा विकोची फेस क्रीम आहे, फेस वॉश आहेत, अनेक वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ऍक्च्युली आमच्या आजोबांनी म्हणजे वयाचे सगळे इतर उद्योगधंदे व्यवसाय करून शेवटी ऍट द एज ऑफ 50-55 त्यांनी विको वज्रदंती पावडर मॅन्युफॅक्चर करायचं ठरवलं. तर त्यावेळी पण या सगळ्या मल्टीनॅशनल मध्ये देर वॉज प्लेथोर ऑफ कॉस्मॅटिक्स, म्हणजे स्किन क्रीम, व्हॅनिशिंग क्रीम, आणखीन कॉस्मॅटिक उत्पादनांनी तर पूर्ण बाजारपेठ काबीज केलेली. प्रश्न असा आहे की आपण यांच्यासारखंच एक त्याच्या रांगेतच जाऊन उभं राहायचं की काहीतरी युनिकनेस द्यायचा, म्हणजे लोकांना आपल्या प्रॉडक्ट वापरून जर काही युनिकनेस मिळाला की बाबा काय आहे. आम्ही म्हणून आमची पूर्वी एक जाहिरात होती की जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट वापरता तर त्याच्यात इसमें ऐसा क्या मिला है कि जिससे आपके दांत मजबूत और निरोगी हो गए, अशी आम्ही जाहिरात केली की वाय स्टार्ट युअर डे विथ माउथफुल ऑफ केमिकल्स. तर केमिकल तोंडात कोंबून दिवसाची सुरुवात करण्यापेक्षा इतक्या रोगनिवारणकारक शक्ती असलेल्या जाहिराती आणि जडीबुटी, जाहिराती म्हणण्यापेक्षा जडीबुटी आपल्या आयुर्वेदिक टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केले आहेत की प्रत्येकाचे गुणधर्म जर सांगितले तर जो माणूस सिन्सिअरली विको वज्रदंती वापरतो
त्याला कुठच्याही प्रकारे इन्शुरन्स करायची गरज नाही. याच्यात एक मजेदार उदाहरण म्हणजे आमचे एक डेंटिस्ट स्नेही होते. तर त्यांचे दात त्यांच्याकडे दात तपासायला त्यांचे वडील गेले. त्यांचं वय 90 वर्ष होतं. तर ते वडिलांना म्हणायला लागले, आता बस झालं ना वज्रदंती. ती वज्रदंती घासून घासून तुमचे दात झिजलेत. तर त्यांनी सांगितलं की माझे दात झिजलेत पण तुझ्यासारखे पडले नाहीत. त्यामुळे 90 वर्षाला माझे 32 दात इंटॅक्ट आहेत. म्हणून मी आत्मविश्वासपूर्वक सांगतो की विकोवज्रदंती पेस्ट वापरल्यावर विकोवज्रदंती पावडरनी 2-5 मिनिट गम्सला मसाज करा आणि मग त्यातून तुम्हाला चांगले दात मजबूत होते. त्यामुळे त्या माणसाने 90व्या वर्षी सुद्धा विकोवज्रदंती मी सोडणार नाही. म्हणजे ही कस्टमर लॉयल्टी बघितली की मला तर वाटतं की रचनाजींच्या बाबतीत तशीच लोकांची लॉयल्टी आहे का, की रोज लोक अवेलेबल देऊन 365 दिवस जी बाई मुलाखत करू शकते आणि 325व्या मुलाखतीला पण ज्या बाईच्या तोंडावर एवढं तजेला आणखीन स्फूर्ती दिसते की मी त्यांना त्याचं नंतर सिक्रेट विचारणार आहे की तुम्ही रोज विको टर्मरिक क्रीम लावता का. नक्कीच सर. विकोचे बरेचसे सगळेच प्रोडक्ट आम्ही वापरतो आणि अनेक वर्ष वापरतोय. अगदी लहानपणापासून आमच्या घरामध्ये देखील विको जे प्रोडक्ट वापरले जातात. तर विको खरंच प्रोडक्ट आम्ही वापरतो आणि तेच कदाचित एक कारण असू शकतं की नेहमी मी हसत असते आणि छान दिसते. सर एक तिसरं, जसं मगाशी तुम्ही उल्लेख केलात की तुमच्या वडिलांनी हा व्यवसाय चालू केला आणि तुम्ही तो आता पुढे नेताय. त्याचसोबत आता तुमची पुढची पिढी देखील या व्यवसायात आलेली आहे. तर नेक्स्ट जनरेशन इन बिझनेस किती इम्पॉर्टंट आहे, कारण का तुम्ही तिसरी पिढी आहात, आता चौथी पिढी विको मध्ये येत आहे, ऑलरेडी आलेली आहे आणि खूप यशस्वीरित्या ते काम करतात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ऍक्च्युली आमचं बघितलं म्हटलं तर तिसरी पिढी किंवा म्हटलं तर दुसरी पिढी आहे, कारण आजोबांनी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जवळपास 50-55व्या वर्षी बिझनेस चालू केला. म्हणजे ती जनरेशन धरता येणार नाही. पण आपण आमची पुढची पिढी म्हटली तर माझ्या मुलांनी फार्मसी ग्रॅज्युएट झालाय. तो डिप्लोमा फार्मसी केलं, मग डिग्री फार्मसी केलं आणि जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये फॅमिली मॅनेज बिझनेस हा कसा करावा याचं शिक्षण घेतलं आणि आता पूर्ण 40 कंट्रीचा एक्सपोर्ट तो करतोय. आणि 40 कंट्रीचा आम्ही त्याला टार्गेट दिलंय की 200 कंट्रीज मध्ये एक्सपोर्ट झाला पाहिजे, अशी त्याच्यासमोर हाय अम्बिशन ठेवलीये. आता कसं ईश्वर साथ देतो आणि आम्ही जेवढे दिवस आम्ही काम करतो तेवढे दिवस त्याला आम्ही मदत करू. शेवटी पुढे त्या विकोचा धुरा त्यालाच पुढे सांभाळायचा आहे. तसंच माझ्या लहान भावाचा मुलगा, त्यांनी लॉ ग्रॅज्युएट केलंय. त्याचं शेवटचं वर्ष झाल्यावर तो पण आमच्या ऑफिसचं लिगल डिपार्टमेंट सांभाळेल. सर जसं आपण मगासपासून बोलतो की विको टूथपेस्ट बद्दल आपण खूप बोललो, पण विको सोबत टूथपेस्ट सोबतच इतर अनेक प्रोडक्ट्स आहेत विकोचे आणि आता खूप नवीन नवीन प्रोडक्ट्स विको घेऊन आलेले आहेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ऍक्च्युली विको पहिल्या आमच्या वडिलांचं एक प्रिन्सिपल होतं की आपण जॅक ऑफ ऑल ट्रेड होण्यापेक्षा आपण एकच प्रॉडक्ट असं पकडायचं. जसं ते नेहमी कोलगेटचं उदाहरण डोळ्यासमोर धरत ठेवायचे की कोलगेट एकच टूथपेस्ट आहे, पण आज त्याच्या जगभरात 100 फॅक्टरीज आहेत आणि प्रत्येक फॅक्टरीचा टर्नओव्हर 1000 कोटी 1500 कोटी आहे. आपण एक ना धड भाराभर चिंध्या करण्यापेक्षा टूथपेस्ट टूथ पावडरवरच कॉन्सन्ट्रेट करू. पण त्याच्यानंतर लोकांना आमचे ऍक्च्युली रजिस्ट्रेशन मिळालेले असे 30 प्रोडक्ट आहेत फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशननी. तर आम्ही म्हटलं की आमच्या धंद्याची व्याप्ती वाढवायची असेल, जसं मी तुम्हाला म्हटलं की पर्टिक्युलर एज ग्रुप जो वापरून आमचे विकोवज्रदंती पेस्ट पावडर थांबत असेल तर आपल्याला निश्चितच त्याच्यात अजून प्रॉडक्टशी ऍड करायला पाहिजे. म्हणून आम्ही फेस वॉश केलं, मॉइश्चरायझिंग क्रीम केलं, नंतर ॲलोव्हेरा क्रीम केलं, हँड वॉश केलं, बॉडी वॉश केलं आणि आता मी सोप काढतोय. तर एक एक आम्ही प्रॉडक्ट मार्केट करून खूप जगभरात आम्हाला प्रचंड सेल करायचा आहे आणि खूप मोठी विक्री करायचं आमचं टार्गेट आहे. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की
आतापर्यंत खूप यशस्वीरित्या आपण विकोचं जे कंपनी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात पुढे नेलेली आहे. तर आता जे तरुण उद्योजक आहेत, की जे व्यवसायात येऊ इच्छितात, की ते ऑलरेडी व्यवसायात करतायत. तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ऍक्च्युली त्यांनी फार महत्वाचा प्रश्न विचारला. आजकालच्या तरुण पिढीकडे आपण जर बघितलं, ती मराठी असू दे किंवा अमराठी असू दे, लोकांना पी हळद आणि हो घोरी असं व्हायला पाहिजे असतं. जसं मी तुम्हाला रचनाजींचं उदाहरण दिलं, की 325वी मुलाखत गेली आणि 365वी मुलाखत कंप्लीट केल्यावर त्यांना अवॉर्ड मिळाला. तसं पी हळद हो गोरी ह्याच्या मागे लागायचं नाही. आणि म्हणून मी वारंवार जिथे शक्य आहे तिकडे एक चायनीज बांबू ट्रीची गोष्ट सांगतो, की आपल्यापैकी बरेच लोकांना माहिती पण असेल, ती माहिती असेल तरी ऍट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन ती गोष्ट वारंवार वाचावी अशी आहे. तर चायनीज बांबू ट्रीची गोष्ट अशी आहे, की लाईक अदर प्लांट्स टू ग्रो, म्हणजे इतर प्लांट्सच्या वाढीला जसं ऊन, पाणी, फर्टिलायझर्स, सुपीक जमीन या सगळ्या गोष्टी लागतात, तसंच चायनीज बांबू ट्रीला फर्टाईल सॉइल, abundant sunlight, water, and the plant is to be protected from insects and rodents. म्हणजे कीटकांपासून, कृमी कीटकांपासून त्या झाडाचं रक्षण करायला लागेल. जो चायनीज बांबू ट्रीची लागवड अशा प्रकारे करतो, त्याला 1 वर्ष होतं, तर 1 वर्ष होतं तर त्याला जमिनीवर सकृत दर्शनी काहीच दिसत नाही. दुसरी वर्ष होतं तरी त्याला सगळी मेहनत तीच ठेवून सुद्धा दुसऱ्या दिवशी वर्षी काही घडामोडी होत आहेत सरफेसवर असं वाटत नाही. म्हणून तो परत त्याचे एफर्ट्स कंटिन्यू ठेवतो. आणि ज्यावेळी तिसरं आणि चौथं वर्ष पण काही घडतंय, काही कुठे उगवलेलं आहे अशाचे चिन्ह दिसत नाही, तेव्हा तो ह्युमन पोटेन्शियल सस्पेक्ट करायला लागतो, की मी जे काही पोटेन्शियल, मी जे काही एफर्ट्स घेतोय ते राईट डिरेक्शन मध्ये आहेत का. आणि ते राईट डिरेक्शन मध्ये असण्यासाठी आतापर्यंत त्याला असा डोक्यात विचार येतो, की आतापर्यंत मी लिंबाचं झाड लावलं असतं तर मला खूप सारी लिंब मिळाली असती 2 वर्षात. म्हणून तो त्याच्या मनात एक विचार येतो, की आपण ती जमीन खणावी का, की जिथे चायनीज बांबू ट्रीची लागवड केली आहे. असा एक थॉट त्याला स्ट्राईक करून जातो. पण तो म्हणतो अजून 1 वर्ष आपण थांबूया. म्हणून तो 5व्या वर्षी त्याचे फर्टिलायझर्स देणं, पाणी देणं, सूर्यप्रकाश देणं, सुपीक जमीन देणं हे कंटिन्यू करतो. आणि जी जमिनीची शेतीची मशागत करायला पाहिजे ते करतो. आणि 5व्या वर्षानंतर तुम्ही यू विल नॉट बिलीव्ह, की ते चायनीज बांबू ट्री 6 आठवड्यात 80 फीट वाढतं. आता आपण असं म्हणायचं का, की द चायनीज बांबू ट्री रिमेन डॉर्मंट फॉर 4 years ओनली टू ग्रो एक्सपोनेन्शियल इन 5th year. तर तसं नाहीये. त्या ती 4 वर्ष त्यांनी पाळमुळं जमिनीत खोलवर रुजवण्यात घालवली. त्यामुळे आज 80 फीट त्या बांबू ट्रीचा डोलारा तो उभा करू शकला. जमिनीवर पाय घट्ट रोवू नये. जसं विको कंपनी आज साऊंड फुटिंगवर आहे. त्यामुळे आमच्या कंपनीमध्ये आग लागली तरी आम्ही अडचणीसाठी पैशाची सोय करून ठेवली असल्यामुळे आम्हाला कुठच्याही बँकेचं वगैरे लोन न घेता आम्ही 4 लाख स्क्वेअर फीटची फॅक्टरी बांधली. तसं पी हळद हो गोरी करायला जाऊ नये. आणि म्हणूनच असं म्हणतात, की लॉटरी विनर्स किंवा गेट रिच क्विकर्स हे यांचं सक्सेस फार काळ टिकत नाही, कारण त्यांच्या पाठी कष्ट नसतात. त्यामुळे पैसे हातात आल्यावर त्या पैशाचा वापर पण कसा करावा आणि कॉस्ट बेनिफिट अनालिसिस कसं करावं, हंतरून पाहून कसे हातपाय विसरावे. आज लोक समजतात की मी 2-3 वर्ष धंदा केला की माझ्या दारात मर्सिडीज उभी राहिली पाहिजे किंवा BMW व्हायला पाहिजे. तर बाकी सगळ्या एक्सपेंडिचरला कपात करून जेवढे घर खर्चाला पैसे लागतील तेवढे काढायचे आणि परत उरलेले सगळे पैसे बिझनेसमध्ये टाकून
तुम्ही त्याच्या जाहिरात केली, प्रचार प्रसार केला, तर नक्कीच मोदीजींसारखे $5 ट्रिलियन आपली इकॉनॉमी होईल आणि भारतातनं पण सोन्याचा धूर निघायला वेळ लागणार. धन्यवाद सर. तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली. 365वी कार्यक्रम मी जसे मगाशी उल्लेख केला की ही खूप स्पेशल मुलाखत आहे आणि नेहमीच तुम्ही अर्थसंख्येच्या सोबत आणि आमच्या सोबत नेहमी कायम उभे असता. आमच्या प्रत्येक गावासाठी तुम्ही मदत करत असता, त्याच्यासाठी सर खूप खूप धन्यवाद. तसेच 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू सो मच. नमस्कार.